ऑगस्ट 2016 रिओ ऑलिम्पिक्सचा उद्घाटन सोहळा. खेळाडूंचे टीम्स आपापल्या देशांच्या झेंड्यांसहित मैदानात येत होते. त्या देशांची नावं जाहीर होत होती. टाळ्यांच्या गजरात खेळाडूंचं स्वागत होत होतं. त्या सगळ्यांमध्ये 10 खेळाडूंचा एक लहानसा गट जरा वेगळा होता. ते सर्वजण ऑलिम्पिक्सची खूण असलेल्या 5 वर्तुळांच्या झेंड्यामागून चालत होते. त्यांनी स्टेडियममध्ये प्रवेश करताच सर्व प्रेक्षकांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली. स्टेडियममध्ये घोषणा झाली, रेफ्युजी ऑलिम्पिक टीम. त्या 10 जणांमध्ये सिरियाचे 2 जलतरणपटू, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोचे 2 जुडो खेळाडू, इथिओपियाचा 1 मॅरेथॉनपटू आणि दक्षिण सुदानचे 5 धावपटू होते. ते सगळे निर्वासित होते, त्यामुळे ते इतरांपासून वेगळे ठरले होते. मात्र ते नकोसं वेगळेपण तिथे गळून पडलं होतं. त्यांना तशी संधी ऑलिम्पिक्समुळे मिळाली होती. खेळ, शारीरिक व्यायाम आणि निर्वासित या त्रैराशिकाची कल्पना आपल्याला अवघड वाटते. ज्यांच्या घराचा, गावाचा, देशाचाच पत्ता नाही, ज्यांना उद्याचा दिवस दिसणार की नाही याची शाश्वती नाही, खायला, प्यायला, लिहायला मिळतंय ते निमूटपणे स्वीकारावं अशी ज्यांच्याकडून बहुतेक जगाची अपेक्षा असू शकते, अशांसाठी व्यायाम, खेळांचा विरंगुळा परवडण्यातला असेल का, हा प्रश्न मनात उभा राहतो. मात्र आजचं समाजशास्त्रीय संशोधन सांगतं की फक्त विरंगुळा, वजन कमी करणं किंवा शारीरिक तब्येत उत्तम राखणं यासाठीच खेळ खेळावेत असं नव्हे, तर त्याचे अनेक मानसशास्त्रीय उपयोगी आहेत. आणि निर्वासितांहून अधिक त्याची किंमत कोण जाणू शकतं? रेफ्युजी ऑलिम्पिक टीम मधला सिरियाचा स्विमर रामी अनिस रिओमध्ये जगज्जेत्यांसोबत स्पर्धेत उतरता येईल यासाठीच खुश होता. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोची जुडोपटू योलांदे माबिका लहानपणीच आपल्या कुटुंबापासून दुरावली. तिची लहानपणीची एकमेव आठवण म्हणजे ती एकटीच पळत होती आणि मग एक हेलिकॉप्टर आलं आणि तिला उचलून एका बेघर मुलांच्या केंद्रात सोडलं गेलं. तिथे तिला आपल्या घरच्यांची खूप आठवण यायची. ती एकटीच खूप रडायची. पण त्याच केंद्रात असताना तिची जुडोशी ओळख झाली. जुडोने मला कणखर बनवलं असं ती सांगते. रामी अनिसच्या टीम मधली दुसरी स्विमर युसरा मार्दिनी हिची कहाणी तर विलक्षण आहे. ती मूळची सिरियातल्या दमास्कसची. तिथे ती लहानपणापासूनच स्विमिंगचं प्रशिक्षण घेत होती. सिरियाच्या राष्ट्रीय संघातर्फे स्पर्धांमध्ये भाग घेत होती. ती 14 वर्षांची असताना तिथे यादवी सुरू झाली. तिचं स्विमिंग, स्पर्धा सगळं बंद पडलं. तिथली परिस्थिती चिघळली. युसराने आणि तिच्या बहिणीने 2015 साली देश सोडला. आधी दोघी विमानाने इस्तंबुलला आल्या. तुर्की किनाऱ्यावर त्या एका लहानशा बोटीत चढल्या. बोट निघाली होती ग्रीसला. जेमतेम 15 मिनिटं झाली असतील आणि ती बोट बंद पडली. बोटीत 20 जण होते. सर्वांचा जीव टांगणीला लागला. युसराही आधी थोडी घाबरली, पण मग तिने विचार केला, आपण दोघी उत्तम पोहू शकतो, मग कशाला घाबरायचं. त्यांनी पाण्यात उड्या मारून बोटीला आधार द्यायचं ठरवलं. बोटीत आणखी दोघं पोहू शकणारे निघाले. चौघांनी आळीपाळीने पोहत तब्बल 3 ते 3.5 तासांच्या अथक खटपटीनंतर बोट आपल्यासोबत ओढत पलीकडच्या किनाऱ्याला आणली. पुढे ग्रीस, सर्बिया, हंगेरी असं करत करत दोघी जर्मनीत पोचल्या. पुढे तिथे त्यांना चांगले प्रशिक्षक मिळाले आणि अवघ्या 1 वर्षात युसरा ऑलिम्पिक्समध्ये भाग घेण्यासाठी रिओला पोचली. अनेक वर्ष मनात बाळगलेलं ऑलिम्पिक्सचं तिचं स्वप्न ध्यानीमनी नसताना असं पुरं झालं होतं. पण त्यापूर्वी तिला आपला देश गमवावा लागला होता. मानसशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार युसरा त्या दिवशी पाण्यात उडी मारण्याची जिगर दाखवू शकली, त्यामागे स्पर्धात्मक क्रीडा प्रकारातला तिचा सहभागच कारणीभूत होता. युसराने दाखवलेली जिगर आणि इतर कोणत्याही सर्वसाधारण खेळाडूने त्याची शर्यत किंवा सामना जिंकताना दाखवलेली जिगर यांची मूळ जातकुळी तशी एकच. स्वतःच्या क्षमता ताणणं, त्या सतत तपासून पाहणं, नजरेसमोर काही एक उद्दिष्ट असणं, त्या उद्दिष्टाच्या दिशेने प्रवासाची आखणी करणं, आपल्या चुका सुधारणं. निर्वासितांसाठी या वाटांचे सारे पर्यायच एका क्षणात खटका दाबल्यासारखे बंद झालेले असतात. त्याबरोबर त्यांच्या संवेदना, त्यांचा जिवंतपणाही मिटून जातो. खेळ, शारीरिक व्यायाम त्यांना हा जिवंतपणा पुन्हा बहाल करतात. व्यायाम, खेळ यामुळे आपल्या शरीरात एंडॉर्फिन्स नावाचे हॉर्मोन्स स्त्रवतात. मेंदूतल्या रिसेप्टरशी त्यांचा संबंध आला की माणसाची एकूण वेदनेची जाणीव कमी होते. शरीरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. कोणत्याही खेळाचे काही विशिष्ट नियम असतात.
सांघिक खेळांसाठी टीमवर्क फार कळीचं असतं, पण त्या चौकटीत राहूनच निर्भेळ आनंदही मिळतो. एखादी गोष्ट ठरवून साध्य करण्यातली मजा तिथे असते. मग त्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले तरी खेळाडूंची हरकत नसते. टीव्हीवरची क्रिकेटची मॅच आपण पाहतो तेव्हा हे सगळं आपल्याही मनात डोक्यात सुरू असतं. तेवढ्यापुरत्या आपल्या चिंता व्यवधानं विसरण्याची मुभा आपल्याला मिळते. घर बसल्या इतकी मुभा तर प्रत्यक्ष मैदानात उतरल्यावर कसं वाटत असेल कल्पना करून बघा. निर्वासितांसाठी हीच गोष्ट मोठं काम करून जाते. केनियाच्या काकुमा रेफ्युजी कॅम्पमध्ये मुलींच्या व्हॉलीबॉलसाठी काम केलेली एक जुनी क्रीडा प्रमुख म्हणते, निर्वासित मुलींसाठी शिवणकाम विणकामाचं साहित्य पाठवलं म्हणजे आपलं काम झालं असं मानू नका. एका जागी बसून शांतपणे शिवणकाम करताना त्यांना त्यांचे भीषण अनुभव सतत आठवत असतात. त्यांना शिवणकाम नव्हे तर खेळाच्या मैदानातले आनंदोपचार हवेत. जगभरात सर्वाधिक पाहिला खेळला जाणारा खेळ म्हणजे फुटबॉल. निर्वासितांसाठी जगभरात सुरू असलेल्या क्रीडाविषयक उपक्रमांमध्येही सर्वाधिक प्रमाण फुटबॉलचंच असावं. बांगलादेशात बलुखाली रेफ्युजी कॅम्पमध्ये वर्ल्ड कपच्या थाटात आणि तितक्याच जोशात फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात भाग घेणाऱ्या खेळाडूंसाठी आपापले संघ म्हणजे एक ओळख बनली आहे. इतकी की हे खेळाडू तिथे नव्याने येणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी जाताना आपापल्या संघांच्या गणवेशात असतात. निर्वासितांसाठी फुटबॉलचं महत्त्व समजून घेताना त्यांच्या अनेक बाजू समोर येतात. एक उदाहरण बघू. लुमा मुफ्लेह, अमेरिकेत राहणारी जॉर्डनची निर्वासित. अमेरिकेत नव्याने बस्तान बसवण्यापूर्वी तिला तिथे अनेक शहरांमध्ये वणवण फिरावं लागलं. काही काळाने तिला कसंबसं एक काम मिळालं तरी आपलं घर म्हणावं अशा जागेचा तिचा शोध सुरूच होता. एकदा ती कुठेतरी निघालेली असताना रस्ता चुकली. एका गल्लीत तिला काही निर्वासित मुलं अनवाणीच फुटबॉल खेळताना दिसली. तिने तासभर थांबून लांबूनच त्या मुलांचा खेळ पाहिला आणि तिला पुढच्या आयुष्याचं उद्दिष्ट लख्ख दिसलं. पुढे तिने अमेरिकेत खास निर्वासित मुलांसाठी शाळा सुरू केली. तिथे शिक्षणाबरोबरच मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यावर मुख्य भर दिला. आणखी एक उदाहरण, रोझमा गफुरी, 2 दशकांपूर्वी अफगाणिस्तानातून पळावं लागलेली एक निर्वासित. तिच्या कुटुंबाने इराणमध्ये आसरा घेतला. रोझमाचं बहुतांश बालपण कष्ट करण्यात गेलं. तिला लहानपणी बाहुल्यांशी वगैरे खेळायला आवडायचं नाही. तिला फक्त फुटबॉलचा नाद होता. त्यामुळेच तिने निश्चय केला की मोठेपणी निर्वासित मुलांना खेळाकडे वळवण्याचे प्रयत्न करायचे. तिने पुढे इराणमधल्या शिराज इथे निर्वासित मुलांची फुटबॉल प्रशिक्षक म्हणून काम केलं. तिला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिकं मिळाली आहेत. सुरुवातीला रोझमा आणि तिच्या सहकाऱ्यांना शिराजच्या आसपासच्या अफगाण निर्वासितांच्या छावण्यांमध्ये अक्षरशः दारोदार फिरावं लागायचं. मुलांनी फुटबॉल खेळायला यावं म्हणून त्यांच्या घरच्यांच्या विनवण्या कराव्या लागायच्या. पण खेळांमुळे मुलांमध्ये घडून येणारे बदल दिसायला लागले तसं पालकांना रोझमाच्या प्रयत्नांचं महत्त्व कळून आलं. खेळांसंबंधीच्या अशा उपक्रमातून आणखी एक महत्त्वाची गोष्ट साध्य होते. निर्वासित आणि त्यांच्या यजमान देशवासियांमध्ये एक बंध निर्माण होतो. यजमान देशाला आपण नकोसे आहोत ही भावना खूप त्रासदायक असते. खेळांमध्ये ही उपरेपणाची भावना नष्ट करण्याची ताकद आहे. खेळांमधून झालेली मैत्री भेदभावाच्या इतर कोणत्याही भिंती मानत नाही. सिरियातला अहमद अल रशीद हा इंग्लंडच्या फुटबॉल टीमचा चाहता. इंग्लिश साहित्याचा अभ्यास करताना त्यांनी इंग्लिश संस्कृतीचाही जमेल तसा अभ्यास केला. फुटबॉल हा त्यातला मोठा भाग होता. सिरियातल्या यादवीमुळे अहमद देश सोडून युरोपात गेला. बीबीसीच्या एका डॉक्युमेंटरीमुळे त्याची कहाणी जगापुढे आली. पुढे त्याला इंग्लंडमध्येच अधिकृत आश्रय मिळाला आणि मग नोव्हेंबर 2017 मध्ये त्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आला. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन आणि इंग्लंडच्या फुटबॉल असोसिएशन तर्फे त्याला इंग्लंडचा एक आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना पाहण्याची संधी मिळाली. तिथे झालेल्या स्वागताने तो भारावून गेला. आता तो लंडनमध्येच राहतो. इंग्लंड हे त्याला आपलं घरच वाटतं. फुटबॉल प्रेमामुळे मिळालेलं दुसरं घर. कारण फुटबॉल किंवा इतर कोणताही खेळ म्हणजे निव्वळ एक ऍक्टिव्हिटी नसते तर एक प्रवृत्ती असते. याच प्रवृत्तीतून क्रीडा क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेल्या मॅथ्यू बॅरेट या फुटबॉल प्रेमीने संयुक्त राष्ट्रांच्या रेफ्युजी एजन्सीच्या सहकार्याने गोल क्लिक हा उपक्रम सुरू केला. याला तो ग्लोबल फुटबॉल स्टोरीटेलिंग प्रोजेक्ट असं म्हणतो. या उपक्रमाअंतर्गत जगभरात विविध ठिकाणी माणसांना साधे कॅमेरे दिले जातात. त्यांनी फुटबॉलचं त्यांच्या आयुष्यातलं महत्त्व फोटोंद्वारे सांगावं अशी अपेक्षा असते.
त्यातून जमा झालेले फोटो गोल क्लिकच्या वेबसाईटवर बघायला मिळतात. निर्वासितांसाठी खेळ, खिलाडू वृत्ती किती महत्वाची आहे हे त्या फोटोंमध्ये दिसतं. त्यांची मोडलेली मनं जुळून येण्याला त्याची मदत होते.